अहो तुम्ही गप्पा सांगा. तुमच्या चित्रपटात काम मिळेल हे काय विचारणं झालं का? तुमच्याशिवाय आमचा चित्रपट तयारच होणार नाही. तुम्ही फक्त हुकूम करा गुलाम. हे काय तुमचं चाललंय रे? हे तुम्ही काय फुसफुस काय लावले तुम्ही? स्क्रिप्ट बद्दल बोलणं चाललंय. स्क्रिप्ट बद्दल बोलणं नाही. काय बोलू नका. मला विचारल्याशिवाय मी देणारच नाही. भैऱ्या मला सांग ना, म्हणजे तू काय करशील रे? तू काय करशील भैऱ्या? तू सांग, तू काय करशील रे? काय करशील? काय करेन? काय करशील रे? थोडं अजून टाका. मी काय करणार? मी परवानगी देईन ना हिला सिनेमात काम करायला. मला पण घ्या ना सिनेमामध्ये. तुम्हाला असा हिरो सॉलिड मी दिसणार आहे माहितीये का? नाही बरेच चेंजेस करायला लागते ना. सगळंच बदलावं लागेल. खरं ना, पोट आहे ना थोडस पाठीपर्यंत कमी करेल मी. आणि संवाद पाठ करून पोटातून बोलेल ना मी. काळजी करू नका. बघायचं असं मला संधी देऊन तर बघा. पण तुमच्या चित्रपटात मला कुठचा रोल मिळेल? हिरोच्या आईचा. त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तो वेडा आहे एक नंबरचा. तुम्ही मला सांगा तुम्हाला कुठला रोल हवा? तुम्ही फक्त सांगावं, आपण रायटर कडनं लिहून घेऊ त्याप्रमाणे. तुम्ही काय समजताय काय मला? तुम्ही फक्त हुकूम करा. सांगू मला ना मला हिरोईनचा रोल हवाय. सुंदर हिरोईन. दिला काय? ही हिरोईन करून टाका तुम्ही. ही हिरोईन आणि बरं का गुलाम, बीबी आहे ना ही हिरोईन करा आणि साहेबांना हिरो करा तुम्ही. सॉरी आम्हाला जोडा दिसेल. चला उठा. पिक्चर कोण बघणार तुमचा? आपण बघू की सगळे. नाही पहिला शो आपण बघायचा नाही. काका गप्पा असं काय करता? गप्पा सिनेमा लावून तर बघा. 6 कोणी बघणे 300 तर आपण बघू की घ्या. काय करता? हे घ्या थोडं का म्हणजे थोडं अक्कल. कच्चं खायचं. आणि भरलेल्या वांग्याचं भरीत कर आज खायला. तुमचं खाण्यापिण्याचं सगळं चाललेलं. पण माझं हिरोईनचं नक्की ना? नक्की. हे काय विचारणं झालं काय? फिक्स दे हात. ही नंदिता नंदुडी अजून कशी आली नाही? कधी वेळेवर येईल तर शपथ. आणि मला कधी उशीर झाला तर बोंब मारेल. आणि मी मात्र ती उशिरा आली तरी तिचा हसत मुखाने स्वागत करायचा. तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करायचा. एकदा तिची गंमतच करतो. तिच्या समोर दुसरी मुलगी फिरवतो. मग बघूया काय. हाय हाय संजू. मेलो. मी इथे कुठे आली? तू इथेस आणि मी तुला कुठे कुठे शोधलं. तुम्ही मला शोधताय का? कशासाठी? असं काय करतो? मी हिरोईन ना तुझी. शूटिंगला अजून वेळ आहे काकू. काकू काय? तुला किती वेळा सांगितलं मला काकू पिकू नाही म्हणायचं. मला फक्त उर्वशी म्हणायचं. उर्वशी. ए बोल ना उर्वशी. मेलो. अरे असं काय करतो? बोल ना रे उर्वशी. अरे काय झालं? काकू तुम्ही सगळा घोटाळा करून टाकला. शी पुन्हा काकू. आता काय झालं? काकू माझी प्रियसी रागाने निघून गेली. नंदिता नंदू नंदू. लफंगा मला इथे बोलून स्वतः मात्र दुसरीच मिठी. शी आय हेट यू संजय. आय हेट यू. नंदू बट आय लव्ह यू नंदू. तू का आलास इथे? नंदू मला समजून घे. गेट लॉस्ट. आय हेट यू. नंदू प्लीज. हात लावू नकोस मला. नंदू समज ना मला. संजय हात लावू नकोस. नंदू पण मला समजलं. नाही दगड खाईन डोक्याच्या. मला माफ कर बोललो ना. संजय अरे थांबा. अरे थांबा. संचय संपला. बेटा हे काय झालं? म्हणजे काय झालं? बोल काय झालं बेटा? काय झालं? काय सांगू तुम्हाला? नको सांगूस. अरे काय पण सांग काय झालं त्या लवकर. ते चौघे होते. अहो वहिनी गुंड. आणखी कोण? आता मला सांगा गुंडांव्यतिरिक्त एवढ्याला आणखी कोण मारणार आहे? मला सांग. त्यांच्याकडे चाकू सुरे होते. चाकू सुरे. हो हो. आणि तुझ्याजवळ रे?
आता वेड्यासारखा प्रश्न काय करताय? त्याच्याकडे चाकूसुरे कसे असतील? आता कॉलेजला जाताना चाकूसुरे घेऊन जाईल का तो? गुंडे आहे का? काय वाचा करताय? आता चालू मी काय आणलंय कळू दे की मला. काका तुम्ही थांबा. त्यांना बोलू द्या. काय म्हणत होता तुम्ही? नाही म्हणजे माझा मुलगा ना चाकूसुरे कसा चालवेल? दुर्दैवाने. नाही म्हणूनच तो असं जरा अर्धवट स्लो मोशन झालं. नाही तो आईच्या वळणावर गेला. प्लीज 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 तुम्ही विषयाला कलाटणी देऊ नका. त्याला बोलू दे ना. कमा बोल. ते चौघे मी एकटा. रे कॅसेट तिथंच येऊ टक्कन अडकते. अरे. ते चौघे होते, ते गुंड होते आणि पुढे काय झालं ते सांगणार आहेस का? आता तुला अरे मेंदूला मार लागला असेल ना. परत परत तेच बोलतो. अरे तुम्ही त्याला बोलू द्या की काहीतरी. गप्पा गप्पा गप्पा. हा बोल संजय बोल. त्या चौघांनी एका मुलीची छेड काढली. गुड सीन. मला सांग त्या चौघांनी त्या मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आहे माहिती? बरोबर. हा काय कॅमेरा करायचा? आवाज बदलला कसा? संजय आय एम व्हेरी सॉरी. रिअली आय एम व्हेरी सॉरी. माझ्यामुळे तुला केवढा त्रास झाला. इट्स ओके नंदू, इट्स ओके. नो इट्स नॉट ओके. हाच तो दगड त्याने मी तुझं डोकं फोडलं. आता हाच दगड तू माझ्या डोक्यात घाल. मलाही तेवढीच जखम झाली पाहिजे जेवढी मी तुला केली. नंदू आर यू मॅड? काही एक बोलू नकोस. तू मार मला. हक्कच आहे तुझा. ही इथे काय करते? ही माझी काकू. काकू म्हणजे काय माझी बायको आहे. सॉरी या गुन्ह्यात माझा हात आहे. मग मगाशी गार्डन मध्ये ती तुझ्या गळ्यात हात घालून काय करत होती? गार्डन मध्ये तू याच्या गळ्यात हात घालता होता? गार्डन आणतो दगड इकडे. गार्डन मध्ये तू सॉलिड जड आहे रे दगड. छे खर्चाचं बजेट नुसतं वाढत चाललंय. 800 रुपये वाण्याचं बिल जास्त. बापरे. बरोबर एवढे लोक राहायला आल्यावर असं होणार. आपला चित्रपट हिट होणार याबद्दल शंका नाही. अरे पण ते काय ते पेपर वर्क काय काय अहो, म्हणतात ते ते? सोडून द्यावं तुम्ही. पेपरवर कसलं घेऊन बसताय? तुम्हाला सांगतो मराठीतले सगळे असे असे झाडून सुपर हिट होणार. सुपरस्टार होणार. सगळे झाडून तशी स्थिती आहे. ऐका नाही स्थिती. मग गोपाळराव तुम्ही एका रात्रीत करोडपती होणार. करोडपती म्हणजे ते मोबाईल, गाडी, सेक्रेटरी. अरे पण काय रे ते खंडाळ्यांचे फोन नाही ना येणार मला. अरे वा 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 केवढा मोठा बंगला बांधेल मी. पण रोडपती झालो नाही ना म्हणजे मिळवलं. गोपाळराव विश्वास आमच्यावर विश्वास ठेवा. मग बघा काय होते. गोपाळराव आमच्या पाठीकडे बघा. आमच्या पाठीशी 10 वर्षाचा दांडगा अनुभव आहे. गोपाळ वळून दाखव. टेंगळा आलेले दिसत आहे. आमच्याकडे जर पैसा असतो काय सांगतो? आई शपथ सांगतो. बंगला, गाडी, मोबाईल, सायकल. अहो काय काय नाही नसतं आमच्याकडे. काय काय अहो हे तर सोडाच गोपाळराव. आमच्याकडे नुसते असं करोड रुपयाची नुसती बँक बॅलन्स असते. बँक बॅलन्स. आणि ही संधी आम्ही तुम्हाला देतोय. घ्या सुरी आणि मारा उडी. हळूहळू नीट समजावून शांतपणे. काय 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 म्हणालास तू? काय म्हणाला? काहीतरी ऐकलं मी. काय म्हणाला? मला असं म्हणायचंय घ्या पैसे आणि मारा उडी. गोपाळ विचार काय करताय? विचार करू. पण मी कुठे उडी मारायची? सोपं आहे. घरातून लोकेशनवर. एवढी मोठी उडी? मला झेपणार आहे का? अरे मी पडेल ना रे. गोपाळराव आम्ही आहोत म्हणूनच म्हणतोय. उगीच काय आम्ही पडू देणार नाही. आणि तुम्हाला झोपूही देणार नाही गोपाळराव. अरे तुम्ही आल्यापासून ती झोप उडूनच गेली रे. बरं आता फार झालं. आता कामाला लागू. चेक वरती अमाऊंट. चेक देऊ म्हणता मी. चेक पेमेंट चालेल ना? म्हणजे काय? किती अमाऊंट टाकू? आता अमाऊंट म्हणजे तुम्ही काहीतरी बजेट केलं असेल ना खर्चाचं? बजेट म्हणजे नाही असं करतो ना मी कोराच चेक देतो. चालेल 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 म्हणजे काय म्हणताय गोपाळराव? धावेल धावेल काय पेटी खुश झालं म्हणजे काय माहितीये का? कोरा अशासाठी की बँकेत बॅलन्सच नाहीये ना म्हणून म्हटलं मी. व्हेरी गुड. अरे चित्त्याची डायरी चालतोय मगापासून. लेखाच्याने काय काय कुठं काय लिहून ठेवलंय का पुरून ठेवलंय काय समजायला तयार नाही बिलकुल.
काय बारीक बारीक अक्षर काढतोय हा माणूस, केवढं बारीक बारीक अक्षर आहे. बुबुळ बाहेर येतील आता माझी. कठीण काय करा. हा माणूस वेडा आहे काय? आपण जनरली मराठी लिहिताना अक्षराच्या डोक्यावरती रेघा मारतो ना, हा माणूस अक्षराच्या खाली काय रेघा मारतोय? असं लिहिलं. आपणच उलट धरलं म्हणायचं. अरे कमालीची उलटी होतं आपण. 1/2 किलो भाजी 5 रुपये. 5 रुपये वाटतो काय? टमाटो कुठं किती रफार मारले तर किती काना मात्र केले तरी. लिंबूवर कोथिंबीर फ्री. लिंबूवर कोथिंबीर कशी फ्री? काय जमाना सांगत नाही. हल्ली भातावर वरण सुद्धा फ्री देतील, वरणावर तूप सुद्धा फ्री. पण त्याला मला सापडत नाही यानं काय काय कुठं कुठं ठेवलंय ते. असं मला असा एक ढोबळ पुरावा मिळाला पाहिजे. हा करेक्ट. हे काय? अच्छा शेंगेची भाजी. नो प्रॉब्लेम. हरकत नाही या कामाला चांगली आहे. इकडे काय आलेलं? अच्छा एकच काहीतरी ओढलेली. हो इथे माल ठेवलाय. होय माल नाही, रुमाल ठेवलाय का? अच्छा हे त्याच्यात काही त्याचा हात दिसत नाही. हे शक्य नाही. फावड्या कोण ग? कोण हाक मारते? काका. अरे तुम्ही काका कोण? काका कोण? काका मी काका. हा का? नाही का हाका मारली? सहज. अच्छा अरे शक्य नाही असं मला. पुढे काय काका काय वाचत होता? तुम्ही कधी आला? तुम्ही पाल टाकली ना, पाल तेव्हा आलो. मी काय टाकली? नाही वर्ष झालं सोडली रे. वर्ष झालं रात्री पित नाही, दिवसा. अच्छा पाय टाकली. होय अरे मग हळूच सांग की मोठ्यानी. हळूच सांग ना मोठ्यानी. रुमाल ठेवला ना त्यावेळेला. अच्छा तो रुमालाचा हात तुझा होता. अच्छा हात टाकला तेव्हा आलास. होय भात कोण टाकला? आंबेमोर आहे ना, आंबेमोर. दिल्ली राईस नका वापरू रे, त्या दातातून बाहेर येतो मग तो ना. माझ्या करेपर्यंत दात बाहेर पडतात. कोण नाही रे? कोण काय बोलू नको की? तुम्ही बोला. करत नाही याची बायको याच्याबरोबर कसा संसार करत असेल रे? पसार झाली. कोण पसार झाली? पसार नाही. मग तुम्ही काका शांत राहा. बर आणि त्यातलं काय लिहिले ते वाचा. बर हरकत नाही. लवकर चल रे बाबा इकडे. एक तर हात रे शाणावर नाही तर आपण तरी वेडे होऊ. अरे एक तो आधी चिकट्या त्यात हा फावड्या. काय कोण हात मारले? कोण हात मारले? स्वतःचा आडनाव बरोबर कळतंय. बघ ना. बहुतेक आहे ना, हा बहुतेक याच्या आडनावापुरता बहिरा नसावा. नाही म्हणजे काय मला कळलं नाही. चल समजावून सांगतो. चल. हा अरे काय जाता आहे? नाही राहतोय. खाताय? अरे गेलं कुठे? दिसेना कसं गेलं कुठं? दिसेना असंच झालंय. हे काय झालं? कानाबरोबर डोळ्याचा बोरा वाजला का काय माझ्या? नाही असं कसं? अक्षर दिसली म्हणजे डोळे साबूत आहेत. म्हणजे हे काय? पाल टाकले. काय माणसं आज पाल टाकली, उद्या डायनोसर सोडते.